एखाद्या वेळेस माणसाला तरुणपणात मरणाची इतकी भीती वाटत नाही. मृत्यूचा एवढा विचारही त्याच्या मनात येत नाही. पण जसजसा तो म्हातारा होत असतो तसतशी त्याला मरणाची भीती जास्त वाटायला लागते. मग माणूस मृत्यू आपल्याला कसा येणार नाही याचा जास्त विचार माणूस करत असतो. याविषयी सद्गुरू ओशो म्हणतात, मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. मृत्यूपासून कोणाची सुटका नाही, मग माणूस कुठे का असेना. ही गोष्ट ओशो आपल्या प्रवचनात एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. ओशो म्हणतात की एका राजाला स्वप्न पडले. त्याला स्वप्नात एक सावली दिसली व ती राजाला म्हणाली, मी तुला करुणेपोटी सांगायला आली आहे की उद्या सूर्यास्तापूर्वी तू योग्य ठिकाणी पोहोच. मी तुला घ्यायला येईल, तू तयारीला लाग. राजा खूप घाबरला. राजाची झोप मोडली. मध्यरात्री होती. त्याने आपल्या राज्याच्या प्रधानांना मंत्र्यांना बोलावले व त्यांना आपल्या स्वप्नाचा अर्थ सांगणारे साधू महंतांना लोकांना बोलवायला सांगितले. राज्यातील मंत्री सैनिकांनी संपूर्ण ज्ञानी विद्वान महंतांना राज्यात बोलावले व राज्याच्या स्वप्नाचा अर्थ काय आहे हे सांगण्यास सांगितले. मग सर्वांनी विचार करून राजाला मृत्यूने बोलावले आहे हा अर्थ दिला व राजाला राज्य सोडून बाहेर दूरवर जाण्याचा सल्ला दिला, जिथे कोणीही येऊ शकणार नाही, दूरवर कोणीच दिसणार नाही अशा ठिकाणी राजाला जायला सांगितले. ठरल्याप्रमाणे राजा घोड्यावर बसून अतिवेगाने दूरवर जंगलात एका विशिष्ट ठिकाणी एका झाडाखाली जाऊन पोहोचला. तोपर्यंत सूर्य मावळण्याच्या बेतात होता. आता आपल्याला कोणीही शोधू शकणार नाही या विचाराने राजा आनंदी झाला व आपल्या राज्यातील अतिवेगवान घोड्याने आपल्याला सुरक्षित ठिकाणी आणलं. म्हणून राजाने घोड्यावर थाप दिली आणि म्हणाला, तू चांगले केलेस. आपण आता राज्यापासून खूप दूरवर आलो आहोत. पण जेव्हा राजा आपल्या घोड्याला थाप देत होता तेव्हा अचानक त्याला वाटले कोणीतरी त्याच्या मागे उभे आहे. तेव्हा राजाने मागे वळून पाहिले तर ती सावली सावट होती, जी राजाला राजवाड्यात दिसली होती. सावली हसू लागली. मग राजा म्हणाला, काय झालं, का हसत आहे? सावली म्हणाली, मला काळजी वाटत होती, कारण की तुझा मृत्यू ह्या झाडाखाली राजवाड्यापासून दूर होणार होता. मग तू इथे कसा काय पोहोचशील? पण तू बरोबर योग्य वेळी ठिकाणी आलास. अशा प्रकारे मृत्यूला घाबरून राजा पळाला, पण मृत्यूने त्याला शोधलं. मृत्यूला टाळता येऊ शकत नाही. मृत्यूपासून सुटका नाही. मृत्यूला जेव्हा यायचं आहे तेव्हा तो येणारच. त्याला काही वयाचं पण बंधन नसतं. ओशो म्हणतात, आपण सर्व मरणाला मृत्यूला लपवतो. म्हणूनच स्मशानभूमी गावाबाहेर बांधली जाते. ती गावाच्या अगदी मधोमध मध्यभागी बांधली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही दिवसातून 25 वेळा स्मशानभूमी जवळून गेलास तर तेव्हा स्मशानभूमी तुम्हाला 25 वेळा आठवण करून देईल की हे तुमचे अंतिम शेवटचे निवासस्थान, विश्रांतीचे ठिकाण आहे. जर तुम्हाला मरणाची भीती वाटत असेल तर ध्यान साधनेशिवाय करण्यासारखे अजून दुसरे काहीच नाही. ध्यान साधनेत तल्लीन शामिल व्हा. संन्यासात, वैराग्यात स्वतःला रंगवा. तुमचे जीवन समाधीत, एकाग्रतेत, शांततेत रूपांतरित करा, जेणेकरून तुम्ही शाश्वतशी, जे अविनाशी आहे, जे चिरंतर आहे, त्याच्याशी संबंध जोडू शकाल. तुम्ही त्याला पाहू शकाल, जे कधीच मरत नाही. जर तुम्ही त्याला पाहिलं तर तेव्हा तुमची मृत्यूची भीती जाईल. तुम्ही कितीही मृत्यूपासून दूर धावलास, स्वतःला वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही स्वतःला मृत्यूपासून वाचवू शकणार नाही. परंतु जो स्वतःच्या आत अंतर्मनात जातो तो त्या गोष्टीला ओलांडतो. मरणापासून, मृत्यूपासून सुटणे तर शक्य नाही, परंतु मृत्यूच्या पलीकडे जाणे शक्य आहे. मृत्यू तर होणारच. बुद्धांनाही मरावे लागेल, महावीरांनाही मरावे लागेल, राम आणि कृष्णालाही मरावे लागेल. मृत्यूपासून, मरणापासून सुटका नाही. पण जगण्याची जशी कला, हुनर, कौशल्य असते तशी मरणाचीही एक कला, कौशल्य असते. मरणाची कला, कौशल्य आहे शांत निशब्द ध्यानात मरणे. जे शांततेत आणि निशब्द ध्यानात मरण्यास समर्थ असते त्याला हे समजते की तो नाही मरत. मी मरत नाही हे जाणून तो मरतो. तो जागृत, जागे होऊन मरतो. त्याला समजते की शरीर सुटलं, मन सुटलं. मरणाच्या भीतीचा वापर करा. मृत्यूला, मरणाला शत्रू समजू नका. जर तुम्हाला समज आली, जर तुम्हाला समजले तर मृत्यू, मरण सुद्धा तुमचा मित्र आहे. आणि जर तुम्हाला समज नाही आली, समजले नाही तर जीवन सुद्धा शत्रू बनते. पण जर आपण जागरूक झालो आणि जीवनातील सर्व शक्यतांचा, संभावनेचा वापर करायला लागलो, ज्यामध्ये मरणाची, मृत्यूची पण संभावना, शक्यता समाविष्ट आहे, सहभागी आहे.
मग आपण स्वतःच आपले मित्र असतो, नाहीतर आपण स्वतःच आपले शत्रू असतो.